एक पायलीच्या कुरड्या, एक पायलीच्या नागलीच्या पापड्या, एक पायलीच्या तांदळाच्या पापड्या, 5 किलोचे वडे, हा बॉक्स जाओ. हे कुठपर्यंत? जोपर्यंत आई आहे तोपर्यंत. भाऊ जायला म्हणा बरं. पाच दाणं द्यायचे. आता मागत असतानाही 5 दाणं मागायचे. मागत असताना 5 दाणं मागायचे. पहिलं दान मागायचं आईकडे, दुसरं दान मागायचं वडिलांकडे, तिसरं दान मागायचं समाजाकडे, चौथं दान मागायचं देवाकडे आणि 5वं दान मागायचं संतांकडे. या अभंगामध्ये नामदेवरायांनी आई वडिलांसाठी दान मागितलेलं आहे, संतांसाठी दान मागितलेलं आहे. आपण जिकडे अर्थ लावणार तिकडे ते बसतं. मग पहिला क्रमांक आईकडून दान मागायचं. आईकडून काय दान मागायचं? आईकडून दान मागायचं प्रेमाचं, आहे की नाही? आईकडून काय दान मागायचं? प्रेमाचं. कारण कविता कवी सांगतो, आई माझा, आई माझी मायेचा सागर. आई ही मायेचा सागर आहे. सागर कशाला म्हणतात? ज्याच्या पाण्याची मर्यादा अमर्यादा आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही. आपण गेलो मुंबईला, म्हटलं गाव किती लिटर पाणी आहे समुद्रामध्ये? ते म्हटलं नाही सांगता येणार. अंदाजे नाही सांगता येणार. अंदाजे सांगा. अहो नाही सांगता येणार. जसं समुद्राचं पाणी किती आहे हे सांगता येत नाही, त्याप्रमाणे आईचं प्रेम किती आहे हे शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. आईचं जे प्रेम आहे ते अमर्याद प्रेम आहे. म्हणून आईकडून दान मागत असताना प्रेमाचं दान मागायचं. एक लक्षात घ्या, आईसारखं दैवत एकदा की कुटुंबातून निघून गेलं की पुन्हा तुमच्या जीवनामध्ये नाही जास्त, पण आपल्या जीवनामध्ये आहे. आपण बाहेर निघत असताना जर आई असली, बाबा काय ते खाऊन घे, मग जा बाहेर. पण यांच्या जीवनामध्ये जास्त बघायला मिळतं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत कुरडया, पापड्या, वडे, टेन्शन घ्यायचं नाही. जर मुलगी जर सिटीमध्ये राहत असली, बाई तिकडं कुठून बाजा आणशील, कुठून माणसांना बोलवशील, मी 2-3 आळीतल्या बायांना बोलून घेते. एक पायलीच्या कुरड्या, एक पायलीच्या नागलीच्या पापड्या, एक पायलीच्या तांदळाच्या पापड्या, 5 किलोचे वडे, हा बॉक्स जाओ. हे कुठपर्यंत? जोपर्यंत आई आहे तोपर्यंत. भाऊ जायला म्हणा बरं. हां, आमचं तर आम्हाला पडलं, तुम्हाला कुठं द्यायचं? भाऊजाई नाही देत. एखादी असते लाखामध्ये, 1 लाखात एक असते ती देते, पण सगळ्याच भाऊजाई आईचं रूप धारण करत नाही, त्या वेगळंच रूप धारण करतात, है की नाही? आणि म्हणून आई जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवनामध्ये अधिकारानं मागता येतं. म्हणून आईकडून दान मागायचं प्रेमाचं. वडिलांकडून दान मागत असताना वडिलांकडून दान मागायचं आशीर्वादाचं. मानवी जीवनामध्ये माणसानं आशीर्वाद मागायचा ना, महाराज वडिलांकडून आशीर्वाद मागा, वडिलांकडून आशीर्वाद मागा. आता काही नवीन कार्यकर्ते जुन्या नेत्यांच्या पाया पडायला लागले, ते म्हणतात हा आमचा बाप आहे. अरे बाबा, तो कोणाचाच झाला नाही, तुझा बाप कसा होईल तो? हां, ज्याला रस्ते पुरती ना, ज्याला योजना पुरती ना, तुझा कसा त्याचं त्याला पडलंय. तुझ्या वडिलांना मान, तुझ्या वडिलांचा आशीर्वाद घे. तुझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानं तुला काही कमी पडणार नाही. वडिलांचा आशीर्वाद माणसाला हजारो संकटातून वाचवतो. एखादा तुम्ही कार्य करत असताना तुम्ही कार्याला प्रारंभ करा. वडील जर अनुभवी असतील, वडील जर हुशार असतील, ते म्हणते दादा 2 दिवस थांबून घे, महिनाभर थांबून घे, वर्षभर थांबून घे. का? हे काम सुरू करत असताना सध्या आपल्याला योग्य काळ नाही. आपण आपला हा काळ गेला की आपण पुढील टायमिंगमध्ये ते काम पूर्ण करूया. आणि मग योग्य काळामध्ये सांगतो आता कर बरं सुरू. मग सुरुवात केली की कोणताही व्यवसाय उद्योग सक्सेस होत असतो. का? आशीर्वाद वडिलांचे. म्हणून वडिलांकडून दान मागायचं आशीर्वादाचं, आईकडून दान मागायचं प्रेमाचं, समाजाकडून दान मागायचं कृपेचं. जन्मेलात कृपा, समाजाकडून कृपेचं दान मागायचं.